राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRO हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, सर्व शेतकरी जवळपास ज्यांचं सोयाबीन कापून झालेला आहे किंवा कापणीला आलेला आहे असे शेतकरी सोयाबीन काढणीमध्ये व्यस्त आहेत। तरी देखील जास्त वेळ न घेता त्या शेतकऱ्यांसाठी हा संदेश फार महत्त्वाचा ठरणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही शेतामध्ये कापणीस आलेलं नाही, पिवळं पडलेलं आहे, उभं आहे, अशा शेतकऱ्यांनी मात्र 9 तारखेपासून त्यांना कापण्याची गडबड करू नये। थोडंसं एक वेट करावा, कारण 9 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात होणार आहे। परंतु उद्या 7 तारखेपासूनच आपल्याकडे काही भागामध्ये दुपारच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल। नवरात्रीचा पिरियड माँ तुळजाभवानीच्या दरबारातून श्री तुळजापूर इथून उद्या सायंकाळी 5च्या दरम्यान या पावसाला सुरुवात होईल। या ठिकाणी तुळजापूर, धाराशिव, सोलापूर मध्ये जरा जास्तीचा पाऊस राहील। तसंच सातारा येथील भाभा अनुसंधान केंद्र रिसर्च सेंटर मुंबई येथील श्री काळे साहेब धर्माजी काळे यांनी भुईमुगाच्या शेतकऱ्यांना अशा 27 वेगवेगळ्या रिसर्च व्हरायट्या दिलेल्या आहेत। त्यांचं सातारा येथील वाई येथे आताही भुईमुगाचं काहीतरी नवीन बीज उत्पादन तिथे चालू आहे। तसंच मुंबईमध्ये सुद्धा चालू आहे। त्या सरांना सांगू इच्छितो की आपल्या तिथे सातारा वाईमध्ये उद्या 7 तारखेपासून या पावसाला रिमझिम स्वरूपामध्ये सुरुवात होणार आहे। तसंच प्रतापगड आहे, खेड आहे, या ठिकाणी हा पाऊस पडेल। रात्रीच्या टायमाला अहमदपूर, देगलूर, उदगीर, भालकी आणि बिदर या साईडला उद्या सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान हा पाऊस पडेल। 8 तारखेला रात्री नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, 8 तारखेला रात्री 7च्या नंतर नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी साधारण स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे। परंतु खऱ्या पावसाला सुरुवात मात्र 9 तारखेपासून चालू होणार आहे। आणि ही 9 तारीख आपल्यासाठी ह्या शेतकऱ्यांसाठी काहींना उपयोगाची तर काहींसाठी नुकसानकारक सुद्धा ठरू शकते। तेव्हा फक्त या पावसापासून नुकसान होणार नाही यासाठी आपल्याला काय करता येईल, नियोजन काय करता येईल, काय करावं लागेल, त्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे। 9 तारखेला संध्याकाळी बीड, अहिल्यानगर, केज, धाराशिव, पुणे, जामखेड, सातारा, वाई, कराड, सांगली या भागामध्ये एक साधारण या पावसाला सुरुवात होईल। परंतु रात्री 9 तारखेला पैठण, नाशिक या ठिकाणी मात्र थोडा वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। 9 तारखेला संध्याकाळी जिंतूर, सेलू, परभणी, मंठा, परतूर, जालना, त्यानंतर सोलापूर, पुणे, तसाच काही विदर्भाचा जो काही भाग आहे अकोला, कारंजा, वाशिम, चिखली, यवतमाळ, पांढरकवडा या भागामध्ये 9 तारखेला रात्री 8 ते 10च्या दरम्यान एक सर्वदूर रिमझिम आणि चांगल्या पावसाला सुरुवात होईल। परंतु हा पाऊस 7 तारखेपासून भाग बदलत काही ठिकाणी पडत आहे। 7 तारखेला काही ठिकाणी झालेला आहे, 8 तारखेला कुठं पडणार हे सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु सर्वात जास्त व्यापणारा जो काही पावसाचा भाग आहे तो 9 तारखेपासून चालू होत आहे। 9 तारखेला रात्री या पावसाला सुरुवात होईल। हा पाऊस रात्रभर पडणार नाही, ही बी लक्षात घ्या। काही ठिकाणी अर्धा तास ते काही ठिकाणी 1.5 तासाचा कालावधी असू शकतो, तर काही ठिकाणी 10 मिनिटाचा असू शकतो। परंतु हा पाऊस 10 तारखेला मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये सर्वदूर पडणार आहे। जसे की महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी 10 तारखेला मात्र जोरदार पावसाला सर्व ठिकाणी पाऊस पडणार आहे। यामध्येही काही
थोडासा बीडचा काही भाग राहू शकतो, तसंच लातूरचाही काही भाग राहू शकतो, परभणी जिल्ह्यातलाही काही तालुके राहू शकतात, म्हणजे तालुक्यातले काही खेडेगाव राहू शकतात, विदर्भातलेही राहू शकतात, म्हणजे सगळीकडेच पडेल असा हा संदेशचा उद्देश नाहीये. तर शेतकरी बंधूंनो, हा पाऊस 10 आणि 12 या तारखेला मात्र आपल्याकडे सर्वदूर पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांचं कापसाची पीक वेचणीला आलेलं आहे त्यांनी मात्र परभणी, नांदेड, हिंगोली आणि जालना या भागामध्ये मात्र 8 तारखेपर्यंत पाऊस नाहीये. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी सोयाबीनही पूर्ण तयार करण्याचा प्रयत्न करावा व कापूस सुद्धा वेचून सुरक्षित ठिकाणी ठेवावं, हाच या व्हिडिओ संदेशचा उद्देश आहे. तसंच हा पाऊस जो आहे 12 ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे पडणार. सर्वात जास्त 10 आणि 12 तारीख आहे. 15 तारखेपासून परत आपल्याकडे एक निरभ्र आणि स्वच्छ प्रकाशाचं वातावरण राहणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला योग्य टायमाला योग्य संदेश देत आलेलो आहे आणि आपणही प्रतिसाद मला भरभरून दिला, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हा संदेश मात्र ज्या ठिकाणी मी सांगितलेला आहे त्या ठिकाणी मात्र आपण हा तिथल्या शेतकऱ्यांना पोहोचवताल एवढी अपेक्षा बाळगून हा आपली रजा घेतो व शेतकऱ्यांना हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण अचूक अंदाजा तुमच्यापर्यंत कराळे 999 देण्याचा प्रयत्न करत आहे.